कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रभाग क्रमांक 2 मध्ये 3 जागा मिळाल्या असल्या तरी शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या पराभवामुळे भाजपाला मोठा राजकीय धक्का बसलाय। पक्षासाठी प्रतिष्ठेची मानली जाणारी ही लढत भाजपला जिंकता आली नाही। राष्ट्रवादीचे उमेदवार गजानन मगदुम यांनी भाजपचे चक्रव्यूह भेदून महापालिकेत प्रवेश केलाय। निवडणुकीच्या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये कही खुशी कही गमचं वातावरण असून अंतर्गत गटबाजी, स्थानिक नेतृत्वाकडे दुर्लक्ष आणि पॅनेल निवडीत झालेल्या चुकांमुळे हा पराभव झाल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। दुसरीकडे विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी प्रभागात जल्लोष करत मतदारांनी विकासाला पसंती दिल्याचा दावा केलाय। या निकालामुळे कुपवाड महानगरपालिकेतील राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असून येणाऱ्या काळात भाजपच्या रणनीतीत बदल होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। प्रभाग 2 मधील हा निकाल आगामी स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारा ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रभाग क्रमांक 2 मधील जनतेने विकासाला प्राधान्य देत मला भरघोस मतांनी विजयी केला, हा कौल माझ्या एकट्याचा नसून प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांचा आहे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजयी उमेदवार गजानन मगदुम यांनी व्यक्त केलाय। विजयी जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी शहरात भव्य विजयी पदयात्रा काढण्यात आली। फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण करत जल्लोषात कार्यकर्ते व समर्थक पदयात्रेत सहभागी झाले। आज हा माझा विजय माझा नसून या कुपवाड शहराच्या जनतेचा विजय आहे। या कुपवाड शहराच्या जनतेने मला भरघोस मताने विजय देऊन एक मोठ्या पक्षाच्या अध्यक्षाला पाडून कुपवाडच्या जनतेने खरोखर आज बहुमूल्य मत मला देऊन माझ्यावर आशीर्वाद दिलाय। तर मी या कुपवाडच्या जनतेचं कायम ऋणी राहील आणि कुपवाड शहराचा जेवढा जास्तीत जास्त विकास करता येईल आमचे नेते अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आणि सांगली जिल्हा शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे सर या सर्वांना संघट घेऊन कुपवाड शहरामध्ये पूर्ण राष्ट्रवादी करायचं काम मी करतो। राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडून फंड कुपवाड शहराला आणून जास्तीत जास्त सांगली मिळण्याचा प्रयत्न करू। जय हिंद, जय महाराष्ट्र।